मी ऍक्च्युली बरेच दिवस मी फुलं जमा करत होतो, तर ही मी बरीच फुलांचा असा त्याच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर ही चांगली उन्हामध्ये सुकवलेली आहेत. तर ही फुलं आपली रेडी आहेत. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे शेणी घेतलेले आहे. नंतर इथे आहे चंदन पावडर आहे. तर इथे आहे गव्हाचं पीठ आहे. इथे आहे लोबान आहे. ते आहे कापूर आहे. नारळाच्या वाट्या आहेत या सुकलेल्या आहेत. तर हे आपल्याला सर्व काय करायचं माहितीये का, जो हा फुलांचा जो आता मी चुरा केलेला आहे, पाकळ्या ज्या काढलेल्या आहेत, त्याला ना आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आणि चांगली पावडर करायची. त्यानंतर या शेणी पण ज्या आहेत ना, यांना पण आपण पावडर करायची आहे. आणि हो, आणखीन एक गोष्ट राहिली ती म्हणजे तूप राहिली. त्यात आपण काय करूया, बनवायला घेऊया धूप कांडी घरच्या घरी पहिल्यांदा. आता आपण ज्या शेणी आणल्यात ना, त्याचे ना बारीक बारीक असे तुकडे करूया आणि ते देखील टाकूया. लेट्स गो. चला, इथे आपली शेणाची पण पावडर करून झालेली आहे. हे गेली शेणाची पावडर. ज्या नारळाचा कात्या होता ना, आपण आता त्याची पावडर करून घेऊया. जर तुम्हाला मिळाला ना, तर तुम्ही लाकडाचा भोसा पण घेऊ शकता. इथे हा गेला नारळांच्या शेंड्यांचा भुसा. ही आहे शेणाची पावडर, फुलांची पावडर, नारळाचा जो केसाच्या शेंड्या होत्या तर त्याची पावडर. आता आपल्याला काय करायचंय, हे चाळणीने चाळून घ्यायचं. गव्हाचं पीठ टाकणार आपण यामध्ये. कशासाठी, तर ना बाइंडिंग होण्यासाठी. ही झाली लोबानची फाईन पावडर. लोबान जाईल आणि यामध्ये कापराची पावडर पण, मी कापूर पण यामध्ये मिक्स केलेलं आहे. चंदन पावडर, थोडस तूप टाकूया. जसं जमेल तसं याचा धूप कांडी बनवतो. ही बघा. आणि ह्यातून येणारा जो सुगंध आहे तो एकदम समाधानकारक आहे.